हा ग्लास तिकडे ठेव. हम्म. हा म्हण. हा आई. पण तो काय ग्लास तिकडे ठेवत नाही. नाही काहीच नाही. लहान आहे तो अजून. म्हणजे माझ्यासाठी तरी लहान आहे. अजून त्याचं पुढे करिअर व्हायचंय खूप. खूप टाइम आहे. हां. आणि जेव्हा काही असेल तर तो बघेल. म्हणजे आमच्या काहीच अपेक्षा नाही. कारण त्याने 10वीला जो निर्णय सांगितला, आमच्या त्याच्याकडून अपेक्षा होत्या. 10वीमध्ये असताना कारण तो हुशार होता खूप अभ्यासामध्ये. मला वाटलं तो इंजिनिअर होईल. कशा आहात? खूप छान. ओमकारला आता बघून कसं वाटतंय? छान, छान वाटतं. खूप छान वाटतं. जेव्हा फर्स्ट टाइम ओमकारने सांगितलं बिग बॉस ऑफर झालंय, काय रिॲक्शन होतं? नाही, पहिला तर मला वाटलं हा खोटंच बोलतोय, आमची मस्करी करतोय असं वाटलं पहिला. पण नंतर मग त्याने सांगितलं नाही, नाही खरं आहे म्हणून. म्हटलं वाह! खूप छान संधी मिळाली तुला. सोनं कर याचं. त्याला मोठ्या पडद्यावरती बघून, टीव्हीमध्ये बघून कसं वाटलं? शब्दात सांगता येणार नाही कसं वाटलं. कारण त्याचा पहिला प्रोमो मी बघितला. तेव्हा आमच्या बिल्डिंगवाले सगळे आले होते आमच्या घरी बघायला ते. आणि तेव्हा आम्हाला खूप म्हणजे त्याला जेव्हा त्याची एंट्री आम्ही बघत होतो म्हणजे आत्ता येईल, आत्ता येईल. एक 10:45 वाजता तो आला टीव्हीवरती आणि एवढी शॉक झाली मी त्याला ते बघून. मी काहीच बोलली नाही. मी तेच बघत होते. आणि सगळे म्हणून काकी तुम्हाला काय झालं? मी शॉकच झाली. खरंच खूप छान वाटलं. ते मी कधी विसरणार नाही. ते प्रोमो बघितला तो क्षण मी कधी विसरू शकत नाही. ओमकारच्या बाबांचं काय रिॲक्शन होतं? नाही, त्यांना छानच वाटलं. पण त्यांना पण म्हणजे वाटलं नव्हतं, की हा इथे जाईल, हे करेल. कारण त्याने जे क्षेत्र निवडलं होतं, ते 10वी असताना सांगितलं होतं, मी हे करणार म्हणून. आणि हा त्याचा आयुष्यातला टर्न. त्यांना वाटलं नाही काहीतरी आलं असेल, करेल तो आणि परत आपल्या जॉबला लागेल. पण तेव्हा त्यांनी जेव्हा बघितलं, तेव्हा तो म्हणाला, "हां, अंकुरने, ओमने काहीतरी केलं." खूप असे एपिसोड्समध्ये तो खूप खचलेला दिसला. खूप रडताना पण दिसला आम्हाला जेव्हा मैत्रीमध्ये थोडंसं वरती खालती झाला. तेव्हा त्याला बघून कसं वाटत होतं? खरं त्यावेळेला आयुषने त्याला नॉमिनेट केलं. त्यावेळेला खरंच तो रडला आणि आम्हाला त्याच्या आजीला आणि मला खरंच रडू आलं. आम्ही आपोआप माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं माझं पोरगं रडलं तिकडे. म्हटलं काय त्याने असं केलं त्याला? बरोबर. कारण पहिल्यांदा बघितलं. कारण त्याला आम्ही असं रडताना कधी बघितलं नाहीये. कारण घरी पण त्याचे पप्पा त्याला बोलतात, पण त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. हा करतो बस, बाकी उलटं कधी बोलत नाही. पप्पांना नाही, मलाही नाही. पण त्यावेळेला त्याला बघितलं ना, मला खूप वाईट वाटलं. त्याच्या आजीलाही वाईट वाटलं. आणि इव्हन आम्हालाच नाही, ती बाजूची भाभी सुद्धा आली, "अरे क्या रे मनीषा, वो देख ना ओम को कैसा किया, मेरे को बहुत बुरा लगा, फील हुआ." मी म्हटलं बघा ना. बरोबर. घरात खूप ड्युटीज पण केल्यात त्यांनी. ते बघून कसं वाटलं, की माझं पोरगं तिकडे जाऊन काम करतंय, घरात काही करत नाही असं वाटलं? मी म्हटलं ह्याला करायला लावलंय का हा मनाने करतोय? कारण घरात तो काहीच करत नाही. सगळी इकडचा पोल ग्लास खुलते. तिकडे करत नाही. काहीच काम करत नाही. त्याला 10 वेळा सांगावं लागतं, की "ओम हा ग्लास तिकडे ठेव." "हां, मम्मी." "हां, आई." पण तो काय ग्लास तिकडे ठेवत नाही. नाही काहीच नाही. घरात तो काहीच काम करत नाही. तिकडे काम करताना बघून म्हटलं हां, त्याची आजी म्हणते, "हा पोरगं काहीतरी शिकून येईल." बाकी काही नाही झालं तरी काहीतरी काम शिकून येईल. शिकून येईल. मग आल्यावरती करतो आता बिग बॉस मधून आल्यापासून काय करतोय घरात की नाही? नाही, अजून तरी काही नाही. अजून तरी आई हे दे, आई ते दे, आई माझा नाश्ता कर, आई ऑमलेट फ्राय कर, ते चालू असतं. मी आई म्हटलं असताना काही टेन्शन नसतं ना. आई असली कसं आहे आई. आई घेऊन ये, आई हे करते. बरोबर. त्याची लहानपणीची कुठली आठवण, कुठली मस्ती तुम्ही शेअर करणार? नाही, लहानपणी तो शांत होता. मस्ती वगैरे नाही करायचा अजिबात. कारण की तो मला वाटतं 5वी-6वी पर्यंत एकदम गुड बॉय. आणि त्याच्यानंतर मग तो 8वी नंतर मस्ती करायचा. पण त्याचा एक फक्त आहे, मस्ती वगैरे नाही, पण त्याचा एक फक्त आहे, की तो त्याला काही द्या तुम्ही, पण त्याला ती गोष्ट अख्खी पाहिजे. तुम्ही त्याला Cadbury द्या, तुम्ही त्याला फळं द्या, पण तो अख्खं खाणार. तो शेअर करणार नाही. नाही म्हणजे नाही. तुला पाहिजे, मला सुद्धा देत नाही तो. तुला पाहिजे तू अख्खं घे. पण मला त्यातलं मी काय तुला कापून देणार नाही खायला. त्याची ती एक सवय आहे ही. एक सवय. हां. तुला काय बोलायचं आहे जे तू सगळं ॲग्री करतोयस? ऍग्री करतो म्हणजे खरंच आहे ही गोष्ट. म्हणजे मला कुठली गोष्ट शेअर केलेली आवडत नाही. बट आधी होतं. आता मी शेअर करतो गोष्टी. आता जसं आपण पुढे जातो तसं शिकतो आपण बऱ्याच गोष्टी. आता शेअर करून खातो किंवा सगळ्यांसोबत शेअर करूनच आपण पुढे जाऊ शकतो. तुझा सकाळपासून संध्याकाळचं रुटीन सांग. आपण बघू किती ॲग्री करता इथे. तर रुटीन बाहेर आल्यानंतरचा रुटीन तर आता सध्या तरी मी उठतो दुपारी 2 वाजता. मग ठीक आहे. कारण मी सध्या थोडासा आळशी झाला होता. आहे म्हणजे मी आळशी बेसिकली. आणि थोडासा जास्त झालो. दुपारी 2 वाजता वगैरे मी उठतो आता. आणि नंतर आरामात वर्कआउट वगैरे करतो. थोडासा प्राणायाम वगैरे करतो घरी. नंतर मग वर्कआउट करायला जातो.
नंतर मग जेवण, बेसिक जेवण, नंतर कुठे बाहेर फिरणं. आता जर हम्म. इंटरव्ह्यूज चालू आहेत तर कुठे इंटरव्ह्यू असेल तर तिकडे जाणं, त्यानंतर कुठे फ्रेंड्सला भेटणं आणि मग रात्री जेवण झोपणं, एवढं चालू आहे. बरोबर आहे सगळं. हो, काय मिस बरोबर नाही आहे. केलं. नाही काय नाही काय नाही काहीच नाही. हा बाकी जे त्याला खायला लागतं ते ऑर्डर इकडे येते हा. माझ्याकडे येते. बाकी उठल्यापासून पण तो तिकडून आल्यापासून खूप झोपतोय. मला वाटतं तिकडे त्याला झोप मिळाली मिळत नसेल नसेल. का काय माहित नाही. पण तो रात्री झोपला ना तो 12, 1, 2 जसं जसं 2 वाजेपर्यंत झोपतो आणि मग उठतो की मग त्याला ते ऑमलेट करून द्यायचं, मग त्याचा वर्कआउट चालू होणार, मग तो जेवणार 5 वाजता. अरे तर बापरे. पूर्ण टोटली तो चेंज झालाय. मी म्हटलं हे काय लागलंय तुला, हे काय वेगळंच काय ते म्हणजे बाहेरगावी जाऊन आले की बाहेरगावी जाऊन आले असं होतं रुटीन म्हटलं हो. मोस्टली असं होतं. मोस्टली बिग बॉस हा. मध्ये झालंय असं रुटीन मला वाटतं. कारण जेव्हा आता मी टीव्ही बघतो आता जे आहेत आणि जेव्हा आम्ही तिकडे बसलो होतो तर मला माहिती आहे की तेव्हा आम्ही काय विचार करत होतो की आता 12 वाजले असतील किंवा 1 वाजले असतील, तर तेव्हा 4:30 वाजायचे सकाळचे, 4:30, 5 असा टायमिंग असायचा. तो टायमिंग पूर्ण माझा हल्लाय. मी रात्री झोपायचा पण 2-3 वाजता झोपतो, दुपारी 12-1 वाजता उठणं आणि मग भूकच लागत नाही. बरोबर. कारण लगेच उठल्या उठल्या जेवढी भूक लागत नसते तेव्हा जेवायचा टाइम असतो, मग तेव्हा मी नाश्ता करतो. मग पूर्ण रुटीन थोडं शिफ्ट झालंय माझं. थोड्या ट्रॅक वरती आता आणायचंय अजून. तेच मला विचारायचं की तू एवढं फिटनेस फ्रिक आहेस, तुला सगळं म्हणजे तू मोटिवेट पण करतोस, right. तर ते बिग बॉस मध्ये कसं मॅनेज झालं? कारण की तिकडे खूप खाण्याचे तर खूपच होतात. खाण्याचे तर भरपूर वांदे आहेत तिकडे. तिकडे आठवड्यामध्ये बोलतात ना 3-4 वेळा तर 100 प्रकारच्या डाळी खाल्ल्यात आम्ही. कोबीची डाळ, बटाट्याची डाळ, फक्त तुरीची डाळ, अशा भरपूर म्हणजे 4-5 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या डाळ्या बनायच्या घरामध्ये. सो डाळ भात, सकाळी पण डाळ भात, कधी कधी चपात्या करायला कंटाळा यायचा, ज्याची ड्युटी असायची त्यांना कंटाळा यायचा, मग ते दुपारच्या टायमाला रात्रीचे जेवण बनवायचे डाळ आणि भात. सो तेच खावं लागायचं. आणि अंड पण बेसिकली जर तुमचं सिल्वर किंवा ब्रॉन्झ आहे तर तुम्हाला आठवड्याचे भेटतात 10 अंडी आणि किंवा 12 अंडी किंवा 7-8 अंडी असे तुम्हाला आठवड्याचे भेटतात. आणि बाहेरचं म्हणजे दिवसाला मी 20 अंडी खातो. सो एवढा गॅप पडला माझ्या डाएटमध्ये. आणि मग ते 1 अंड पुरून रोज 1 अंड, तर मी असं कधी पुरवलंच नाही अंड. मला वाटलं की आज भूक लागली तिकडे तर एकदाच मी 7 अंडी किंवा एकदाच 8 अंडी असं करून खाल्ले. मी उद्याची वाट नाही बघितली की उद्या अंडी भेटतील की नाही. हा, कोणाकडून तरी बरेच जुना होते तिकडे, प्राजक्ता झाली किंवा असं कोण झालं, ते अंडी खायचे नाही. रुचिता पण अंड खात नाही. सो त्यांच्याकडून 1-2 अंड घेणं किंवा असं घेणं आणि बनवायचं. बरोबर. कोणाला तुम्हाला घरात बघून असं आता चांगलं वाटतंय की जो गेम चांगला खेळतोय? जेवढे पण कंटेस्टंट आहेत. तन्वी गेम छान खेळते, चांगला खेळते. हो, विशाल पण खेळतोय पण मला तन्वीचा गेम आवडतो. हो. पहिल्यापासून. हो, पहिल्यापासून छान खेळते तन्वी. बाकी रुचिता खूप आवाज करते. बाकी आहे ती चांगली, सगळेच चांगले आहेत पण ती आणखीन चांगलं खेळू शकते. पण तिचा तो आवाज आहे ना आणि तिचं बोलणं आहे ना ते थांबतच नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की काय करू हिला, तर गप बसा. माझी आता सासू म्हणते हिचा आवाज पहिला बंद कर काय. आणि एकदा तिची कॅसेट चालू झाली की ती बंद होत नाही. पण तन्वीचा गेम मला एकदम छान वाटतो. एकदम छान खेळते. आता ह्याच्यासाठी जर मुलगी शोधायची असेल तर काय डिमांड्स आहेत की अशी सून पाहिजे तुम्हाला? नाही, अजून डोक्यात काहीच नाहीये. तशी कल्पनाही नाहीये अजून. लहान आहे तो अजून. म्हणजे माझ्यासाठी तरी लहान आहे अजून. त्याचं पुढे करिअर व्हायचंय खूप टाइम आहे. हा, आणि जेव्हा काही असेल तर तो बघेल. म्हणजे आमच्या काहीच अपेक्षा नाही, कारण त्याने 10वीला जो निर्णय सांगितला आमच्या त्याच्याकडून अपेक्षा होत्या 10वी मध्ये असताना, कारण तो हुशार होता खूप अभ्यासामध्ये. मला वाटलं तो इंजिनियर होईल. आणि आमची जी परंपरा आहे कामाची, आम्ही हिंदू न्हावी आहोत, ती परंपरा आहे की सलून मध्येच काम करायचं. ते तर मला कुठे नको वाटत होतं की नको बाबा ह्याने तरी इंजिनियर काय ते दुसरं काहीतरी करावं. पण याने 10वीलाच सांगितलं मम्मी मी ते आपलंच करणार पुढे, पण चांगलं ऍडव्हान्स मध्ये शिकेल मी. त्याच्यानंतर मी म्हटलं बाबा ह्याला काय करायचं ते करू दे. तसं मग पुढे मुलीच्या बाबतीत सुद्धा लग्नाच्या बाबतीत त्याच्याकडे डिसिजन सोपवला की तुला जशी पाहिजे तशी मुली आण, आम्ही आशीर्वाद देऊ. बरोबर. तर तुमच्या दोघांबरोबर बोलून खूप छान वाटलं. दोघांना काय बोलायचंय, ओमकारच्या फॅन्सला काय बोलायचंय काकी? तुम्ही आतापर्यंत बिग बॉस मध्ये असताना जसं तुम्ही ओमकार राऊतवर प्रेम केलं आणि त्याला भरभरून वोट पण दिले आणि त्याला लाईक पण केलं, याच्या पुढे पण तो त्याच्या आता करिअरमध्ये काय करेल तेव्हा तुम्ही त्याच्या पाठीशी राहा, त्याला लाईक करा आणि त्याला भरपूर आशीर्वाद द्या, हेच सांगेन मी. तुला काय सांगायचं? माझं सगळं डायलॉग बोलले कॉपी पेस्ट. तेच सांगेन मी. आता जसं तुम्हाला दिसलं बिग बॉसच्या हाऊस मध्ये
जसं तुम्ही मला वोट्स केलेत, जसं प्रेम दिलंय, तसा सपोर्ट केला. मी बाहेरून, घराच्या बाहेरून बघतोय की एवढे फॅन्स माझे झाले. आधी एवढं नव्हतं, म्हणजे होते थोडेफार फ्रेंड्स होते माझे किंवा काय असे करायचे. पण आता अननोन फॉलोईंग खूप झाली आहे माझी. बऱ्याचशा मुली आहेत त्या रील्स बनवत आहेत की बिग बॉस मी याच्यासाठी बघते. आता काल पण एक मी रील बघितली की आता बिग बॉस लावून काय फायदा, जर ओमकारच ओमकारच So, बाहेर असं आहे. काहीतरी छान वाटतं खूप बघून. सो असंच प्रेम पुढेही करत राहा. मी अजून वेगळ्या शोज मध्ये दिसेन तुम्हाला, किंवा कुठला रियालिटी शो असेल किंवा टीव्ही टेलिव्हिजन असो, ऍड असो, काही असो. आणि इंस्टाग्राम तर कनेक्टेड आहेतच. सो तिकडेही असंच प्रेम द्या जसं बिग बॉस मध्ये दिलंय. एवढंच सांगेन. थँक्यू. थँक्यू सो मच.